मोबाईलवर एक ॲप डाउनलोड केलं, डेलीचा पास काढला आणि मग बसने मोफत प्रवाससुद्धा केला. पण एक छोटीशी चूक झाली आणि हा सगळा गेम ओव्हर झाला. हे कुठे घडलं? पुण्यात. PMPML बसमध्ये नेमका असा काय प्रकार घडला जो सध्या चर्चेचा विषय ठरतोय? सगळं सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुण्यात PMPML बसने फुकट प्रवास करण्याचा एक भन्नाट पण धक्कादायक प्रकार समोर आला. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच PMPMLचं आपली PMPML हे अधिकृत म्हणजे ऑफिशियल मोबाईल ॲप आहे. या ॲपवरून प्रवाशांना बसचं लाईव्ह लोकेशन बघता येतं, तिकीट बुक करता येतं, दैनंदिन पास म्हणजे डेलीचा पास काढता येतो. पण 26 फेब्रुवारीला काय झालं की या 26 फेब्रुवारीच्या सकाळी अचानक या ॲपचं सर्व्हर खरं तर डाऊन झाला. त्यामुळे कोणत्याही प्रवाशाला तिकीट किंवा पास काढता येत नव्हतं ॲपवरून. याबाबत अनेक तक्रारीसुद्धा नोंदवण्यात आल्या. पण याच काळात सातारा रस्त्यावरील BRT मार्गावर एक तरुण बसमध्ये प्रवास करत होता. त्याने कंडक्टरला सांगितलं की मी ॲपवरून डेलीचा पास काढलाय. पण त्या दिवशी पास निघत नसल्याची माहिती त्या कंडक्टरला होती. त्यामुळे त्याला संशय आला. मग त्याने तरुणाकडील पास बारकाईनं तपासला आणि मग त्याच्याकडे नेमकं कोणत्या ॲपवरून त्याने पास काढला याची विचारणासुद्धा केली. तेव्हा समोर आलं की हे अधिकृत ॲप नाही आहे, तर त्याच्यासारखंच दिसणारं एक बनावट म्हणजे फेक ॲप आहे. आणि याच बनावट ॲपचा वापर करून त्या तरुणानं बनावट पास काढला होता. बरं, इथपर्यंतच स्टोरी थांबत नाही आहे, तर इथे खरं तर स्टोरी सुरू होती. आता हे जे सगळं करणारा तरुण होता किंवा जो प्रवास करत होता तो म्हणजे कौस्तुभ मांजरेकर, ज्याचं वय अवघं 24 वर्षाचा आहे. तो सध्या शिकतोय आणि काही दिवसांपूर्वीच याच तरुणानं म्हणजे याच कौस्तुभनं हे ॲप बनवलं होतं आणि ते त्याने तपासात उघडसुद्धा केलं. आता या फेक ॲप प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. कसं आहे ना, डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर जितका सोयीचा सोपा वाटतो तितकाच त्याचा गैरवापर हा धोकादायक ठरू शकतो. आणि पुण्यातील हा प्रकार हे त्याचंच एक उदाहरण आहे. त्यामुळे ऑफिशियल ॲप वापरताना आणि डिजिटल व्यवहार म्हणजे UPIद्वारे किंवा कुठल्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ज्यावेळी आपण व्यवहार करत असू ना, तेव्हा सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. आता या प्रकरणी पुणे पोलिसांकडून होणारी कायदेशीर कारवाई पुढे काय वळण घेते, या तरुणावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तरी आपली या घटनेविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.